नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संधी हा टॉपिक सुरू केला होता. संधीमध्ये आपण दोन प्रकार बघितले होते, स्वर संधी आणि व्यंजन संधी. संधीचा तिसरा प्रकार विसर्ग संधी आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण पूर्वरूप संधी आणि पररूप संधी सुद्धा बघणार आहोत. तर सुरू करूया विसर्ग संधी. विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वरादी आहे. विसर्ग काय आहे तर तो स्वतंत्र स्वर नसून स्वरादी आहे. स्वरादी म्हणजे काय? असा वर्ण त्या वर्णाच्या अगोदर स्वर असतो, त्यांना आपण काय म्हणतो? स्वरादी असे म्हणतो. कोणत्याही स्वरानंतर तो येतो. कोणत्याही स्वरानंतर काय येतो तर विसर्ग येतो. अ प्लस विसर्ग. उदाहरण द्यायचं झालं तर अ काय आहे? हा स्वर आहे. स्वरानंतर विसर्ग येतो, म्हणजे स्वरानंतर तो येतो. कोणत्याही स्वरानंतर तो येतो म्हणजे काय? अ प्लस विसर्ग. म्हणजेच काय? अह. ई काय आहे? स्वर आहे. स्वरानंतर काय येतो? विसर्ग येतो. मग ई प्लस विसर्ग म्हणजे ई. तर याचा अर्थ असा होतो. आता विसर्ग संधीची व्याख्या बघूया आपण काय आहे ती. व्याख्या काय आहे? एकत्र येणाऱ्या वर्णापैकी जो दोन वर्ण एकत्र येतात त्यापैकी पहिला वर्ण विसर्ग, पहिला वर्ण काय असला पाहिजे? विसर्ग असला पाहिजे. आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात. पहिला वर्ण जो आहे, एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण विसर्ग असला पाहिजे आणि दुसरा वर्ण एक तर स्वर असला पाहिजे किंवा व्यंजन असला पाहिजे, तेव्हा जी संधी निर्माण होती त्या संधीला आपण काय म्हणतो तर विसर्ग संधी असे म्हणतो. मग विसर्ग संधीचे स्वरूप काय आहे तर विसर्ग एक नंबरला येतो आणि दुसरा जो वर्ण आहे तो स्वर, एकतर स्वर असेल किंवा व्यंजन असेल. याचं स्वरूप काय येणार आहे? विसर्ग प्लस स्वर किंवा विसर्ग प्लस व्यंजन. आता विसर्ग संधी कशी लिहितात, त्याचे नियम काय आहेत ते आता आपण बघूया. तर पहिला जो नियम आहे तो विसर्ग उ कार संधी. विसर्ग उ कार संधी. आता हे आपण एक्झाम्पल घेऊन समजूया. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे यशोधनचं. आता यशोधनचं आपण फोड कशी करणार तर ती बघूया. यशोधन, यश विसर्ग प्लस धन असे येणार. आणि ते कसं होतं बघा, इथेच घेऊ आपण. विसर्ग प्लस धन अशी यशोधन या शब्दाची फोड होते. आणि यशोधन हा शब्द कसा तयार होतो ते आता आपण बघूया. श विसर्गाच्या अलीकडे पहिला शब्द श. श आपण कसा लिहितो? श प. कारण श काय आहे? हा व्यंजन आहे. व्यंजन आपण अशा पद्धतीने लिहितो. त्याच्यानंतर काय आहे तर विसर्ग. आणि विसर्गानंतर काय आहे तर धन. अशा पद्धतीने याची फोड झालेली आहे. आता बघा, विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ, विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ असेल आणि विसर्गानंतर जर मृदू व्यंजन असेल, विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ हे दोन स्वरपैकी एक स्वर असेल आणि विसर्गानंतर जर मृदू व्यंजन असेल, विसर्गानंतर मृदू व्यंजन असेल तर इथे विसर्गाचा उच्चार काय होतो तर तो होतो उ. विसर्गाचा उच्चार काय होतो? उ. आणि तो विसर्गाचा उच्चार उ हा स्वरा अगोदरच्या स्वरामध्ये मिक्स होतो. अगोदरच्या स्वरामध्ये काय होतो? तो मिक्स होतो. आणि स्वरामध्ये मिक्स झाल्यानंतर त्या विसर्गाचा उच्चार काय होतो? त्या स्वर विसर्गाचा उच्चार होतो ओ. काय होतो? ओ. मग श आणि ओ यांचं मिळून होतं शो. यांचं मिळून काय तयार होतो तर शो होतो तयार. मग इथे काय येणार आहे? य ॲज इट इज. शचं आपण एवढ्या शब्दाचं लिहिलेलं आहे शो.
आणि पुढे आहे धन. अशा पद्धतीने यशोधन हा शब्द तयार होतो. लक्षात ठेवायचं नियम काय आहे, विसर्ग उकार संधीचा नियम काय आहे, विसर्गाच्या अलीकडे जर अ किंवा आ ह्या दोन पैकी एक स्वर असेल आणि विसर्गाच्या नंतर जर मृदू व्यंजन असेल तेव्हा विसर्गाचा उच्चार उ होतो. विसर्गाचा उच्चार काय होतो, उ होतो. आणि तो उ विसर्गाच्या अलीकडे जो स्वर आहे तो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि दोन्हीचा उच्चार होतो ओ. मग त्याच्यामुळे या श चा उच्चार श प्लस ओ बरोबर श होतो. मग अशा पद्धतीने यशोधन हा शब्द तयार होतो. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. मनोरंजन. मनोरंजन त्या शब्दाची फोड बघा कशी होती, म न विसर्ग आणि र जन, मनोरंजन. आता बघा इथं फोड करताना काय करावं लागणार आहे, विसर्गाच्या अगोदरचा जो वर्ण घ्यायचा तो आहे न. न आहे व्यंजन म्हणून त्याला आपण न अर्धा आणि अ अशा पद्धतीने लिहितो. न च संपलं त्याच्यानंतर आपण लिहितो स्वरादी. त्याला काय लिहितो आपण, विसर्ग. आणि पुढे आहे रंजन. बरोबर. मग आता बघा विसर्गाच्या अगोदरचा स्वर कोणता आहे, तर तो अ किंवा आ दोन्हीपैकी एक आहे, तो आहे अ. म्हणजे विसर्गाच्या अगोदर जर अ किंवा आ असेल आणि विसर्गाच्या नंतर जर मृदू व्यंजन असेल, काय असेल, मृदू व्यंजन. र काय हे मृदू व्यंजन आहे. तर विसर्गाचा उच्चार काय होतो, विसर्गाचा उच्चार होतो उ. विसर्गाचा उच्चार काय होतो, उ. आणि तो उ जो आहे तो विसर्गाच्या अगोदर जो स्वर आहे तो यामध्ये मिक्स होतो आणि दोन्ही मिक्स होऊन त्याचा उच्चार काय होतो, ओ होतो. म्हणजेच इथे काय होणार आहे, न प्लस ओ बरोबर नो. म्हणजे मनोरंजन. म्हणजेच काय झालंय, न प्लस विसर्ग यांचा काय होतो, मनोरंजन. न प्लस ओ काय, नो. आणि शब्द कसा तयार होतो, अशा पद्धतीने मनोरंजन हा शब्द तयार झालाय. हे लक्षात ठेवायचं. तर विसर्ग उकार संधी काय आहे, विसर्गाच्या अगोदर जर स्वर असेल, स्वर कोणता, अ किंवा आ असेल, स्वर कोणता अ किंवा आ असेल आणि विसर्गाच्या नंतर जर मृदू व्यंजन असेल तेव्हा विसर्गाचा उच्चार काय होतो, उ होतो. तो जो उ उच्चार आहे तो विसर्गाच्या आधी जो स्वर आहे अ किंवा आ यांच्यामध्ये मिक्स होतो आणि त्याचा उच्चार ओ होतो. अशा पद्धतीने विसर्ग उकार संधी तयार होते. आता आपण दुसरा नियम बघणार आहोत. दुसरा नियम आहे विसर्ग र संधी. विसर्ग र संधी कधी तयार होते त्याचा हा नियम आहे. तो नियम आता आपण बघूया. उदाहरण घेऊया, निरंतर. आता निरंतर हा शब्द कसा तयार होतो, तर नी नंतर विसर्ग येतो आणि अंतर. आता आपण नी कसं लिहिणार, नी या शब्दाची फोड बघा, न इथे पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटीसाठी आपण ई हा स्वर वापरतो. त्याच्यानंतर येतो विसर्ग, त्याच्यानंतर येतं अंतर. बरोबर. आता बघा विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ या व्यतिरिक्त जर दुसरा स्वर असेल तेव्हा विसर्गाचा उच्चार काय होतो, र होतो. नियम काय बघा,
विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ या दोन स्वरा व्यतिरिक्त दुसरा स्वर असेल आणि विसर्गानंतर जर मृदू वर्ण असेल, काय असेल, मृदू वर्ण असेल, तेव्हा विसर्गाचा उच्चार काय होतो, र होतो. मग याचं कसं होणार आहे, हे इथे ई येणार आहे आणि हा त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. मिक्स झाल्यानंतर काय होतं, त्याचा उच्चार र होतो. अशा पद्धतीने हे नी झालं आणि अंतरचं काय होणार आहे, विसर्ग प्लस अ चं काय होणार, र होणार आहे. अशा पद्धतीने हा निरंतर शब्द तयार होतो. फक्त नियम काय सांगतो, विसर्गाच्या अलीकडे जर, विसर्गाच्या अगोदर जर अ किंवा आ हे दोन स्वर व्यतिरिक्त दुसरा स्वर असेल आणि विसर्गाच्या नंतर जर मृदू वर्ण येत असेल, तेव्हा विसर्गाचा उच्चार काय होतो, र होतो. तो र अगोदरच्या स्वरामध्ये मिक्स होऊन त्याचा उच्चार नी होतो आणि त्या पद्धतीने निरंतर हा शब्द तयार होतो. अशा पद्धतीने आपण विसर्ग संधीचे 2 नियम बघितलेले आहेत. पुस्तकामध्ये 10 नियम दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या एक एक नियम, कारण याच्यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच.